तं नमामि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभां निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री विठ्ठल। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम समास तिसरा कुविद्या लक्षण श्रीराम समर्थ। आता बघा, सुरुवातीला आपल्याला कुठला दिला समास? मूर्ख लक्षण। दशक पण मूर्ख लक्षण आणि समास पण मूर्ख लक्षण, 72 ओव्या मूर्ख लक्षणाच्या दिल्या। त्यानंतर दिले उत्तम लक्षण। मग मूर्ख लक्षण आहेत ते त्यागून आपण काय करायचे? उत्तम लक्षण घ्यायचे। मग उत्तम लक्षणामध्ये समर्थांनी आपल्याला काय सांगितलं की वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी। म्हणजे काय करू नये, काय करू नये, काय करू नये, हे करू नये, ते करू नये, ते करू नये, म्हणजे ते मग काय करावं? हे करू नये, ते करू नये, मग काय करावं? आता पहिल्या ह्याच्यामध्ये मूर्ख लक्षणामध्ये पण काय सांगितलं की जन्मला जायचे उदरी तयसी जो विरोध करी, सखी मांडली अंतरी तो एक मूर्ख, मार्गी जाई खात खात तो एक मूर्ख। असे सगळे मूर्खाची लक्षणं दाखवली। दुसरा दिला तो उत्तम लक्षण। आणि आता तिसरा जो समास आहे तो कुविद्या लक्षण। समास कुठला आहे? कुविद्या लक्षण। मग समर्थांना या समासामध्ये काय सांगायचं आहे? एक दोघांचे जरी व्हिडिओ चालू राहिले तरी चालतील, सगळ्यांनीच ऑफ करू नका। तर कुविद्या लक्षणमध्ये समर्थांना काय सांगायचं आहे की कुविद्या म्हणजे काय? तर बघा, सद्विद्या आणि कुविद्या। तर कुविद्या म्हणजे काय की भगवान श्रीकृष्णाने ज्या वेळेला अर्जुनाला गीता सांगितली त्यावेळेला अर्जुनाला गीता का सांगावी लागली? तर अर्जुनाने शस्त्र खाली ठेवले होते की भगवंता हे सगळे माझेच आहेत आणि यांना मारून मी जे राज्य मिळवणार आणि त्याचा उपभोग घेणार तर ते मला नको आहे। माझीच लोक मी मारून त्या राज्याचा उपभोग मी नाही घेऊ शकत, त्यामुळे मला असं राज्य नको। त्यावेळेला भगवंताने सांगितलं, भगवंताला सांगावं लागलं की यांना वेळोवेळी समजावण्याचा प्रयत्न आपण केलेला होता। अगदी काल पण महाराजांनी सांगितलं की शिष्टाई करण्यासाठी पण भगवंत गेले होते की 5 गावं तरी द्या, पण तीही देता आली नाही ना। मग बघा, मग असे जे कुकर्मी आहेत तर त्यामुळे गीता देवी काय सांगते माहिती आहे का की जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत। भगवद्गीता आपल्याला काय सांगते की जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत। त्याच्यामध्ये एक आहे दैवी संपत्तीचे आणि एक आहे आसुरी संपत्तीचे। मग बघा, आपण पहिले दैवी संपत्तीचे बघू। दैवी संपत्तीचे जे लोक आहेत ना, तर त्याच्यामध्ये अशी व्यक्ती असते की त्या व्यक्तीला कोणी निंदा कोणी वंदा, म्हणजे कोणी निंदा करा किंवा कोणी स्तुती करा, त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही, कारण ती सगळ्याच्या पलीकडे गेलेली असते ती व्यक्ती। आमचा कशाचा धंदा आहे? आमचा स्वहिताचा धंदा आहे, कोणी आम्हाला निंदा कोणी वंदा। मग आता उदाहरण म्हणजे आपल्या वशिष्ठ गुरुकुलातील आपल्याला लाभलेलं रत्न म्हणजे थोरात महाराज। ही अशी व्यक्ती आहे की आम्हाला काहीच फरक पडत नाही, आम्ही फक्त आम्हाला एवढंच कळतं की भगवंताचं नामस्मरण कसं मुखामध्ये अखंड येईल। आता सांगायचं म्हणजे काय की याच्यामध्ये दैवी संपत्तीमध्ये आपल्या भारत देशाला एवढी मोठी दैवी संपत्ती लाभलेली आहे की बघा, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, किंवा एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, त्यानंतर गोंदवलेकर महाराज आहेत, समर्थ रामदास स्वामी आहेत, नामदेवराय आहेत, आद्य शंकराचार्य आहेत, विवेकानंद आहेत, श्री रामकृष्ण परमहंस आहे, जनाबाई आहे, वेण्णा माऊली आहे, संत सखूबाई आहे, मीराबाई आहे, बहिणाबाई आहे, कान्होपात्रा आहे. बघायला गेलं तर आपण जेवढी नावं घेऊ तेवढी कमी आहेत. आधी म्हणजे अजूनही पुष्कळ संत होऊन गेले. आणि ही सगळी आपल्या भारत देशाला लाभलेली ही दैवी संपत्ती आहे. ही काय आहे? आपली दैवी संपत्ती आहे. आणि हे ईश्वर कोटीतले आहेत की ते फक्त आलेत आपल्यासाठी, तुम्हा आम्हासाठी. जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारे. म्हणजे त्यांचं येणंच हे कशासाठी आहे? तर हे जगाच्या कल्याणासाठी आहे. म्हणून काय सांगितलंय की आसुरी संपत्ती. आता पुढे आसुरी संपत्ती म्हणजे काय हो? आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे महाभारतामध्ये की सर्व उदाहरण आहेत आसुरी संपत्तीचे, किंवा रामायणामध्ये पण उदाहरण आहे आसुरी संपत्तीचं. रावण आसुरी संपत्ती आहे, कुंभकर्ण आसुरी संपत्ती आहे. बघायला गेलं तर दुर्योधन आसुरी संपत्ती आहे, जरासंध आहे, शकुनी मामा आहे, शिशुपाल आहे, कंस मामा आहे. ही सगळी आसुरी संपत्ती आहे. मग आता आपण विचार करू की भगवंत दैवी संपत्ती पण उत्पन्न करतो आणि आसुरी संपत्ती पण. मग देव असं का करतो बरं? देवाने नुसती दैवी संपत्तीच का नाही निर्माण केली? आसुरी संपत्ती कशासाठी? तर बघा, आता ह्याच्यासाठी काय आहे की नेहमी आपल्याला पुराणांमधनं, नेहमी सगळ्या ग्रंथांमधनं आपल्याला दाखले मिळतात की वाईट वृत्ती तरी मनामध्ये का बरं निर्माण होते? सकळ इंद्रियाचा चालक तो हा ईश्वर एक. सगळ्या इंद्रियांचा चालक जर का तो भगवान परमात्मा आहे, सगळ्या इंद्रियांचा चालक जर का तो भगवान परमात्मा आहे, तर मला वाईट बुद्धी देणारा पण तोच आहे असं आपण का म्हणू नये? वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. मग वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेनेच हालतंय, तर मग माझ्याकडे वाईट विकारी येताना येण्याचं कारण पण तो भगवंतच आहे, तोच उत्पन्न करतोय असं म्हणून चालेल का? तुझ्याकडे बुद्धी दिली आहे, याचं उत्तर असं आहे की तुझ्याकडे बुद्धी दिली आहे की नाही? प्राण्यांमध्ये बुद्धी नाही. 84,83,93,999 योनीमध्ये कुठल्याही प्राण्याकडे बुद्धी नाही आहे, पण मनुष्य देहाला बुद्धी दिलेली आहे. मग बुद्धीच्या जोरावर त्यांनी सारासाराचा निवाडा केला पाहिजे ना. आसुरी संपत्ती आपण आपली का वाढवायची? आपल्याकडे दैवी संपत्ती पण आहे आणि आसुरी संपत्ती पण आहे. मग आसुरी संपत्ती कुठली आहे? आपल्या देहामध्ये कामे, क्रोधे, लोभे, मदे, मत्सरे, दंभे, संशय, चिंता, कामना, भावना, ईशना, वासना, कल्पना, ही सगळी आसुरी संपत्ती आहे. मग ही आसुरी संपत्ती आपण वाढवायची का देहामध्ये दैवी संपत्ती वाढवायची? चांगले गुण घ्यायचे का वाईट गुण घ्यायचे? संस्कार तर आपल्या घरामधनं चांगलेच होत असतात. बघा, आता काही ठिकाणी काय होतं माहिती आहे का की आई वडील सुद्धा थोडेसे संस्कार करण्यामध्ये कमी पडतात. चुकतं कोणी असं मी म्हणत नाही, पण कमी पडतात म्हणजे काय की ज्या घरामध्ये आपल्याला थोडंसं कार्य समाज प्रबोधनासाठी पण करायचं आहे, त्याच्यामुळे थोडेसे हे विषय सुद्धा घेणं गरजेचं आहे. तर काय होतं, ज्या घरामध्ये मुलं आपल्या वडिलांना ग्लास घेतलेला बघत असतात, त्या घरामध्ये तोच मुलगा म्हणतो, अरे आपले वडीलच आपल्या समोर जर का ग्लास घेऊन बसतात तर मग आपण थोडंसं ते उरलेलं चाखून बघायला काय हरकत आहे? त्या ग्लासाच्या अगदी तळाशी थोडंसं उरलेलं असतं, ते आपण थोडंसं चाखून बघायला काय हरकत आहे? नक्की हे आपले वडील एवढेच म्हणजे काही पित असतात, तोंड वाकडं करतात तरी पितात, म्हणजे हे नक्की काय आहे? आता आपण एखादी गोष्ट आवडत असेल तर खातो. आता बासुंदी खाताना कधी आपलं तोंड असं वाकडं तिकडं होतं का हो? किंवा रबडी, बासुंदी, अजून मसाला दूध म्हणा, किंवा चहा म्हणा, किंवा इतर गोष्टी ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत,
शरद महाराज जरा ऑन ठेवा. काय सगळे जेवायला गेले का झोपायला गेले? कोणाचेच व्हिडिओ ऑन नाही आहेत. तर मला सांगायचंय काय की असो, तर ज्या वेळेला आपण चांगली गोष्ट एखादी खात असतो तर ती खाताना आपलं तोंड कधी वाकडं होतं का भावेश महाराज? वाकडं होतं का आपलं तोंड? नाही होत. बासुंदी पिताना होतं का? बासुंदी पिताना नाही होत वाकडं तोंड, होय की नाही? पण नको ती गोष्ट पिताना मात्र तोंड वाकडं, म्हणजे अनुभव आहे तुम्हाला? नाही. बरं बरं, माफ करा. तर मला काय म्हणायचं आहे की जर का वडील जर का घरामध्ये हा प्रकार करत असतील तर ते मुलगा काय करतो की अनुकरण, म्हणजे लहान आपल्यापेक्षा लहान जे असतात घरामध्ये, आपली मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे, ते काय करत असतात, आईवडिलांचं अनुकरण करत असतात. आता एखादी आई जर का रोज हातावर मिसरी घासत असेल ना तर ती मुलगी पण म्हणते ही आई एवढी चवीने अशी घेते, अशी लावते, अशी घेते, अशी लावते. मग ते काय आहे नक्की आपण बघूया तरी. मग आई कधी घरात नसताना ते आईचा डब्बा बिबा सगळं माहिती असतंय त्या मुलीला. मग ती आई कुठे गेली ना की मग ती म्हणते आई नाही आहे ना घरात, मग थोडंसं घेऊन बघू. म्हणजे हे मी माझं सांगते, तुमचं तुम्ही बघा, पाहावे आपण असे आपण आहे. मग असं करून करून थोडं करता करता ते आपण त्याच्या आहारी कधी जातो ते आपल्याला पण कळत नाही. मग त्याच्यातनं बाहेर पडणं फार अवघड आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं सोपं आहे, गमतीने जातो आपण. एक प्याला अर्धा प्याला असं करत गमतीने आहारी जातो आपण, पण त्याच्यातनं बाहेर पडणं फार कठीण आहे. ज्या घरामध्ये फक्त वडील तंबाखूच घेत असतील त्या घरात पण त्या मुलाला वाटतं की बाकी काही नाही, पण वडील एवढं तरी घेत होते हातावर, ते आपण घ्यायला काय हरकत नाही. म्हणजे आपल्या घरात मोठी माणसं करतात म्हणजे ते चूक नाहीये, असं लहानांचा असा समज असतो. त्याच्यामुळे मोठ्या लोकांनी मोठ्यासारखं वागावं, म्हणजे लहानांवर चुकीचे संस्कार होणार नाहीत. कारण आपल्याला आसुरी संपत्ती निर्माण करायची नाहीये, तर आपल्याला दैवी संपत्ती निर्माण करायची आहे. आणि आसुरी संपत्ती निर्माण केली तर देशाचं काय आहे, भविष्य धोक्यातच आहे ना. कारण ही नवीन पिढी ही देशाचं भविष्य आहे. म्हणून काय सांगितलं बघा की कुविद्या लक्षण. मग कुविद्या लक्षण बघायला गेलं तर कुविद्या म्हणजे काय, तर वाईट. कु म्हणजे वाईट आणि सु म्हणजे उत्तम. आता हे कुसुम हे नाव कुठून आलं हे मला काय कळत नाही बरं का. कु आणि नंतर सु पण आहे, पण कु म्हणजे ना, कु म्हणजे वाईट, कु म्हणजे कुकर्म. मग काय सांगितलं पुढे समर्थ, काय सांगतात पहिल्या ओळीमध्ये, ऐका कुविद्येचे लक्षण, अतिहीन कुलक्षण, त्यागार्थ बोलिले ते श्रवण त्याग घडे. काय सांगितलंय, ऐका कुविद्येचे लक्षण, अतिहीन कुलक्षण. कसं आहे हे, अतिहीन आहे. कुविद्या म्हणजे अतिहीन आहे आणि कुलक्षण, लक्षणच कशी आहे, कुची, बाराखडी कशी, कुची, कुलक्षण. त्यागार्थ बोलिले ते श्रवण त्याग घडे. त्यामुळे हे श्रवण केल्यानंतर त्याचा त्यागच करता आला पाहिजे. ही जी लक्षणं आहेत ना, ही आज आपण श्रवण केल्यानंतर त्याचा काय करता आला पाहिजे, मला त्याग करता आला पाहिजे. मग पुढे सांगितलंय, ऐका कुविद्येचा प्राणी, जन्मा येऊन केली हानी, सांगिजेल इहे लक्षणी ओळखावा. मग आता ही पुढची लक्षणं जी सांगितलीत ना त्याच्यातनं आपण त्याला ओळखायचा की जन्माला येऊन कोणी आपली हानी केली. बघा, जन्मा येऊन तेने जननी वायाचं कष्ट विली. म्हणजे जन्माला घालताना, कोणत्याही मुलाला जन्माला घालताना आईला जे कष्ट होतात ते कष्ट फक्त जन्म देतानाच्या वेळेचे नसतात. जन्माची वेळ जी येते ना त्या वेळेचे ते कष्ट नसतात. फक्त ज्या वेळेला तो पिंड गर्भामध्ये त्या पिंडाची स्थापना होते ना तेव्हापासूनचे ते आईला कष्ट असतात. जसा तो पिंड गर्भामध्ये हळूहळू वाढायला लागतो ना तेव्हापासून ते आईला कशाचा वास सहन होत नाही, उलट्या होतात, खाल्लं की उलटून पडतंय, हे खावंसं वाटतंय,
ते खाल्लं तरी उलटून पडतंय. म्हणजे 9 महिने ती माता ज्या त्रासामध्ये असते ना, त्यासाठी समर्थ काय म्हणतात की त्यांनी काय केलं, जन्म येऊन त्याने जननी वायाचं कष्ट विली. जन्माला येऊन त्यांनी आईला विनाकारणच कष्टात घातलं. का का कष्टात घातलं? तर त्यांनी आपल्या जन्माचं सार्थक केलं नाही म्हणून. म्हणून काय सांगितलं, ऐका कुविद्धेचा प्राणी जन्मा येऊन केली हानी, सांगिजेल इह लक्षणी ओळखावा. कुविद्धेचा प्राणी असे तो कठीण निरूपणी त्रासे. बघा आता हे समर्थांचं निरूपण थोडंसं कठीण आहे. समर्थांचा दासबोध थोडासा कठीण आहे. कठीण म्हणजे काय की हे कठीण, आणि कठीण तरी समर्थांना का बोलावं लागतं? कारण आपल्या देहातले अवगुण जाण्यासाठी समर्थांना कठीण बोलावं लागतं, कठोर बोलावं लागतं. आता आपल्याला मूर्ख लक्षणं सांगितले. आता मूर्ख लक्षणं हा दशकच मूर्ख लक्षणाचा आहे, त्याला आता मी तरी काय करणार? त्यामुळे पहिला दशकच, पूर्ण दशकच मूर्ख लक्षणाचा आहे. पहिला समासच मूर्ख लक्षणाचा आहे. दुसरा दिला उत्तम लक्षण, तिसरा परत कुविद्या लक्षण. आता ही सुरुवातच अशी झाल्यामुळे पटापटा पटापटा सगळे लेफ्टच झालेत. मला असं वाटतंय बरं का, म्हणजे मला तरी असं वाटतंय. कारण बघा कोणी इथं दिसत नाहीये, दादा बिदा सगळे लेफ्ट आहेत. आता हे काही मी सांगत नाही किंवा मी माझ्या पदरचं बोलत नाही, हे समर्थ सांगतायत. बरोबर ना भास्कर महाराज? काय चुकतंय का? ही लक्षणं जी आहेत ही समर्थ सांगतात, मी सांगत नाही. म्हणून काय सांगितलंय, कुविद्धेचा प्राणी असे तो कठीण निरूपणी त्रास आहे. हे कठीण निरूपण जे आहे ना, हे त्याला पचत नाही. त्यांनी काय होतंय, तो कंटाळतोय. मग हळूच काय होतंय, डुलकी येणं, झोप येणं. कारण ते पचत नाही ना. कठीण निरूपणी त्रास आहे, अवगुणाची समृद्धी असे म्हणून या. मग श्रवणामध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये ज्याला डुलकी येते ना, असं समजायचं त्याच्याकडे अवगुणाची समृद्धी आहे, असं समर्थ म्हणतात. मी फक्त काय करते माहिती आहे का, शरद महाराज म्हटल्याप्रमाणे मी फक्त काय करते, जेवण बनवलेलं आहे ते फक्त वेगवेगळे भांड्यामध्ये घ्यायचं आपलं, वरण भात, बासुंदी, कधी बासुंदी असेल तर बासुंदी, कधी रवा असेल तर रवा, कधी जिलेबी असेल तर जिलेबी गोडाचं, जे काय असेल ते घ्यायचं, फक्त वाढत सुटायचं. वाढण्याचं काम मी करते, तयार केलेलं आहे समर्थांनी. मला फक्त वाढपी म्हणून वाढायला ठेवलेलं आहे. त्यामुळे हे माझं काही नाही, जे आहे ते समर्थांचं आहे. कुविद्धेचा प्राणी असे जो कठीण निरूपणी त्रासे, अवगुणाची समृद्धी असे म्हणून या. मग अवगुण कसं ठासून भरलेलं आहे तुमच्या आमच्या देहामध्ये, म्हणून आपल्याला निरूपणामध्ये, प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये आपल्याला कंटाळा येतो. कारण आपली ओढ कुठे आहे माहिती आहे का? तुमची आमची ओढ आहे ना अवगुणाकडे जास्त आहे. आपल्याला टीव्हीची सिरियल रात्री 12-12 वाजेपर्यंत बघायला आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. कारण आपण मनाचीच ओढ कुठे आहे, अधोगतीला आहे. मनाची ओढ आहे ना कुठे, मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी. म्हणून त्या मनाच्या आहे ना ओढी अशा तिकडनं तोडून आणून श्रवणामध्ये त्याला असं मारून मुटकून बसवावं लागतं. मनाला इथे श्रवणामध्ये ना असं ओढून ताडून बसवावं लागतं. कोणालाच आवडत नाही हो. कारण मनाचा ओघ कुठे आहे माहिती आहे का? अधोगतीला आहे. तो प्रवाहाच्या दिशेने वाहत चाललंय. मन तुमचं आमचं आहे ना प्रवाहाच्या दिशेने वाहत चाललंय. पण आपला प्रवास आहे ना, आपण परमार्थामध्ये आल्यानंतर, आपण भगवंताच्या चरणी आल्यानंतर आपला प्रवास उलटा सुरू होतो. आपण प्रवाहाच्या दिशेने वाहत न जाता आपल्याला आता कुठे जायचंय माहिती आहे का मस्केताई? आपल्याला प्रवाहाच्या दिशेने वाहत जायचं नाहीये. आपल्याला जिकडे आपला प्रवाह नेतोय, आपण नदीमध्ये समजा आता मला पोहता येत नाही आणि मी गटांगळ्या खातीये, तर मी कशी सरळ प्रवाहाच्या दिशेने मी वाहत जाणार आहे. पण एकदा का आपण भगवंताच्या चरणी आलो ना, तर आपला प्रवास उलटा होतो. समुद्र बघितलं आणि उलटा प्रवास ज्याचा सुरू होतो ना, त्याला खूप त्रास आहे, खूप त्रास आहे. कारण प्रवाहाच्या दिशेने वाहत जाणं फार सोपं आहे. कारण त्याला काही कष्ट करायला लागत नाही. जसा प्रवाह आहे तसं व्हायचं आहे. कोणी जशी फॅशन येईल तसं, कोणी फुग्याचे ब्लाऊज घातले आपण घालायचे, कोणी कशी फॅशन केली आपण करायची, कोणी काय नवीनच फॅशन आली आपण करायची. हे प्रवाहाच्या दिशेने वाहत जाणं झालं. याला काय म्हणायचं? प्रवाहाच्या दिशेने वाहणं. पण ज्या वेळेला आपला प्रवास उलटा सुरू होतो ना, त्यावेळेला
समुद्राचं उदाहरण घेतलं तर समुद्राच्या लाटा, ज्याचा प्रवास उलटा सुरू होतो त्याच्या छातीवर समुद्राच्या लाटा आदळणार आहेत. कारण उलटा प्रवास करताना खूप कष्ट आहेत आणि समुद्राच्या लाटा, प्रत्येक लाट आपल्यावर आदळणार आहे आणि प्रत्येक लाट आपल्याला पार करून 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 जिथनं हा प्रवाहाचा उगम होतोय ना तिथे उगमापाशी जायचं आहे. आणि नुसतं उगमापाशी जाऊन थांबायचं नाही, तर समर्थ असं म्हणतात की उगमा पहिलीकडे जावे. कुठल्या तरी पुढे समासात येईलच आपल्याला समर्थांची ही ओवी की उगमा पहिलीकडे जावे, तेथून परतोनी पाहावे. एकदा का उगमाच्या पलीकडे आपण गेलो आणि तिथून मागे जर का आपण बघितलं तर काहीच नाही, समुद्र नाही, लाटा नाही आणि काहीच नाही. म्हणजे याचा अर्थ काय की उगमा पहिलीकडे जावे, तेथून परतोनी पाहावे. एकदा का आपण साधं उदाहरण घेऊया की आपण झोपेमध्ये असतो, आपण निद्रा अवस्थेत असतो आणि निद्रेमध्ये आपल्याला काहीतरी स्वप्न पडलं. निद्रेमध्ये आपल्याला स्वप्न पडलं की कुत्रं चावलं, असं स्वप्न पडलं की झोपेत आपल्याला कुत्रं चावलंय. आता झोपेत कुत्रं चावलं, बघा एक राजा होता असं समजू, एक राजा होता आणि त्या राजाला स्वप्नामध्ये झोपेत कुत्रं चावलं. आता तो एवढा मोठा राजा आहे, पण स्वप्नामध्ये त्याला स्वतः मी भिकारी आहे. त्याला काय जाणवलं स्वप्नामध्ये की मी कोण आहे, भिकारी आहे आणि मला कुत्रं चावलंय. मग तो काय करतो, तो भीक मागायला लागतो स्वप्नामध्ये की अरे कोणीतरी मला पैसे द्या, कोणीतरी मला कुत्रं चावलं याच्यावर माझा विलाज करा. म्हणून तो मोठमोठ्याने ओरडत असतो, अरे कोणीतरी मला कुत्रं चावलं याच्यावर विलाज करा, मला पैसे द्या, मी भिकारी आहे. आणि असतो राजा. आता स्वप्नामध्ये त्याला घामाघूम झालाय तो की मला कुत्रं चावलं, आता मी जगेल का मरेल, मला कुत्रं चावलं, आता मी जगेल का मरेल. मग आता त्याला शरद महाराज मला सांगा की त्याला कुत्रं चावलं म्हणून त्याला औषधाची गरज आहे आत्ता? कुत्रं चावलंय म्हणून त्याच्यावर आता विलाज करायची गरज आहे, त्याला औषधाची गरज आहे का त्याला झोपेतनं उठवायची गरज आहे? झोपेतून जागा करण्याची गरज आहे त्याला. हां, मग त्याला झोपेतनं जागा करण्याची गरज आहे. त्याला कुत्रं चावलेलं नाहीये, तो स्वप्नामध्ये आहे आणि स्वप्नामध्ये त्याला भास होतोय की मला कुत्रं चावलंय आणि मी भिकारी आहे आणि माझ्याकडे विलाज करण्यासाठी पैसे नाही. म्हणजे अवस्था तुमची आमची हीच आहे. तुमची आमची अवस्था काय आहे, तर आपण आता या संसारामध्ये आहोत ना, तर ह्या संसारामध्ये आपल्याला सगळं खरं वाटतंय. माझं घर, माझं दार, माझा संसार, माझी मुलं, माझी बाळं, हे सगळं माझं 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 आणि हे सगळं आपल्याला हे माझं माझं वाटतंय. पण आपल्याला संत काय सांगतात की अरे हे सगळं स्वप्न आहे, हे सगळं स्वप्न आहे आणि ह्या स्वप्नाच्या तू पलीकडे जाशील ना, तेव्हा तिथनं तू परतून पाहशील, तिथनं तू मागे पाहशील ना, त्यावेळेला तुला कळेल अरे हे सगळं स्वप्न होतं, हे सगळं काय होतं, स्वप्न होतं. हा बोला. आपल्याला सध्या काय की आपल्याला सध्या संसार चावलेला आहे, संसार रूपी कुत्र, मिथ्या संसार आहे तो संसार आपल्याला चावलेला आहे, त्याच्यातून आपल्याला जागा झाला पाहिजे. हा, संसार रूपी कुत्र आपल्याला आता चावलेला आहे आणि आता याच्यातनं आपण कधी जागा होऊ आणि माहीत नाही, पण किती अडकायचं हे पण आपण पाहायला पाहिजे. विष्णू महाराज असतील किंवा आपले जालनाचे सगळे महाराज असतील, ते नेहमी सांगत असतात की हे सगळं भौतिक सुख जे आहे तर याच्या पलीकडे आपल्याला विचार करता आला पाहिजे आणि याच्यामध्ये न अडकता. विष्णू महाराजांची एक ओवी माझ्या चांगली लक्षात, म्हणजे फार छान निरूपण असतं त्यांचं ऐकण्यासारखं, की ते काय म्हणतात की बघा, ज्या वेळेला तू स्वतःला ओळखशील ना, हा मी जो आहे ना, तो मी कोण आहे ही जेव्हा तू ओळख घेशील तेव्हा तुला हे सगळं मिथ्या वाटणार आहे. पण जोपर्यंत त्या मी मध्ये आपण आहोत ना, मी करता म्हणसी तेने तू दुःखी कष्टी होशी, श्रीराम करता म्हणसी तेने तू पावशी यश कीर्ती आणि प्रताप. मग हा मी म्हणजे कोण आहे, तर मी म्हणजे तो आहे. मी तूपणाची झाली बोळवणं, मी आणि तो वेगळा नाही. मी आणि तो जेव्हा एकच आहे अशी भावना माझी होईल, त्यावेळेला ह्या देहाचं मला काहीच वाटणार नाही. देह काय आहे, नाशवंत आहे. म्हणजे समर्थ काय सांगतात की जे प्रगट रूपाने आपल्याला सगळं दिसत असतं ना, प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार, पण हा विचार कधी कळेल तर गुरुमुखे हा विचार उमजू लागे.
आपल्याला जेव्हा सद्गुरूंची प्राप्ती होते, आपल्याला ज्या वेळेला गुरूंची प्राप्ती होते, त्यावेळेला सद्गुरू मुखातनं आपल्याला कळत असते. विवेक सद्गुरू आपल्याला सांगत असतात की विवेक म्हणजे काय, तर आत्माना आत्मा विवेक करावा, आत्मा आणि अनात्मा विवेक करावा. अनात्मा म्हणजे कोण, आत्मा म्हणजे कोण, तर हे विवेकातनं आपल्याला कळलं पाहिजे. आत्माना आत्मा विवेक करावा, सारासार विचार धरावा. बघा, मग आत्मा कसा आहे, तर तो अविनाशी आहे. आणि आत्म्याला सोडून जे काही सगळं आहे ते सगळं नाशिवंत आहे. हा विचार आपल्याला फक्त सद्गुरू मुखातनंच कळतो. म्हणून पुढे काय सांगितलं बघा, भगवद्गीतेतला 16व्या अध्यायातला 4था श्लोक आहे. समर्थांनी इथे उदाहरणासाठी हा श्लोक घेतलेला आहे. भगवद्गीतेतला 4था श्लोक. दंभो दर्पो भिमानश्च क्रोध परुषमेवच ज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपद मासुरीम. तर या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांना काय म्हणायचं आहे, तर दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा आणि चांगल्या कुटुंबात जन्म घेऊन अज्ञान असणे. म्हणजे चांगल्या कुटुंबात जन्माला आलाय तरी पण अज्ञान काय देहातलं जात नाही, ही आसुरी संपत्ती आहे. असं गीतेमध्ये या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की चांगल्या कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा हे सगळे ह्या सगळ्या गोष्टींना तो जो सोडत नाही, दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा, तर खरं तर हा कठोरपणा जरा कमी व्हायला पाहिजे, क्रोध कमी व्हायला पाहिजे. लोक सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. तर असं पण असून उपयोग नाही, कारण ज्या गोष्टी आपण सांगतो त्या पहिल्या आपण आचरणात आणल्या पाहिजेत, असं आमचं शरद महाराजांचं म्हणणं आहे. आणि वेळोवेळी ते गुरुच्या ठिकाणी राहून उपदेश करत असतात, खूप छान. आणि आम्ही पण प्रत्येक वेळेला त्यांनी जो काही उपदेश केला आहे तो अगदी मनापासून धारण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्पी. काय सांगितलंय? काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्पी. तर हे सगळे गुण ज्या देहामध्ये बघा वाढीस लागलेले आहेत, तर तो देह कसा आहे, तर आसुरी संपत्तीला तो काय झालेला आहे, आसुरी संपत्ती त्याच्याकडे प्रबळ आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. मग अशा ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, ईशना, वासना, अतृप्ती, लोलंगता, आशा, ममता, तृष्णा, कल्पना. बघा, कल्पना पण कशाची करतो माहिती आहे का? मनाच्या श्लोकामध्ये समर्थ फार सुंदर सांगतात, कल्पना पण हा कशाची करतो? मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. कल्पना एवढ्या कल्पना करतो, एवढी कल्पना करतो की मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. कोटी आत्ता इथं बसलेला आहे ना, तरी पण ते मन एवढी कल्पना करतं की मी असं करेन, मी तसं करेन, मी तसं करेन, मी तसं करेन, तसं करेन. त्या कल्पनेमध्ये एवढा तो रमलेला असतो की कल्पकोटी, किती कोटी 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 कल्पना करेल काय सांगता येत नाही. आणि आशा तर कशाची धरायची हो? ज्या वेळेला समर्थ म्हणतात किंवा प्रत्येक संत आपल्याला सांगतात की ज्या वेळेला आशा जिथे येते ना, तिथे आशेच्या पाठीमागे निराशा आहेच हो. तू आशा केली की नाही की तिथे निराशा आलीच. त्या दोघींनी एकमेकींना कधी सोडलेलंच नाहीये, हे आपल्याला कळत नाही. त्या दोघी आहेत ना, त्या दोघी सख्या बहिणी आहेत. सख्या म्हणण्यापेक्षा जुळ्या म्हणा, की त्यांना दोघींना एकमेकींशिवाय जमत नाही. ती आशा आपण केली ना कुठल्या गोष्टीची की तिथं निराशा आलीच, पदरात पडलीच. त्यामुळे आपण आशा करतो की माझा मुलगा आहे, मग उद्या त्याचं लग्न होईल, मग त्याची बायको येईल, मग ती मला अगदी जागेवर बसून मला ती चहा आणून देईल, मग मला पोहे आणून देईल, मग मी एका जागेवर बसून तिला सांगेन बाई मला जेवायचं ताट आणून दे. मग सगळं मी असं काय, मी एकाही कामाला हात लावणार नाही, मी सगळं करेल. आणि सून जर का जॉब करणारी मिळली तर हिलाच त्या सुनेचा डबा करायला लागतं. काय झाली? आशा केली कशाची आणि पदरात काय पडलं? निराशा. बरोबर ना? म्हणजे आपण
आशा करायचीच नाही हो. ज्या वेळेला आपण आशा करणार नाही ना त्यावेळेला आपल्याला निराशेचं दुःख वाटत नाही. निराशेच्या दुःखाचं काय होत नाही आपल्याला, दुःख होत नाही निराशेचं. म्हणून काय सांगितलंय, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता. आता चिंता तरी कशाला करायची? जे जे लिहिले प्रारब्धे ते ना चुके कर्म कधी. आपल्या प्रारब्धामध्ये आपण आपलं प्रारब्ध जे घेऊन आलोय त्या प्रारब्धामध्ये जे जे भोग लिहिलेले आहेत ते मला भोगणे आहेत आणि हे माझ्या कर्माचे भोग आहेत असं जर का श्रीराम प्रभू म्हणत असतील. माय कैकई न दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व दैव जात, खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मग जर का इथे कोणीच दोषी नाही, कैकई माता दोषी नाही, कोणीच दोषी नाही, बघा हे माझं कर्म आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे बघा दशरथ वियोगी मेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, वियोग घडला सीता देवी. मग हे सगळं कर्माणी आहे, हे सगळं तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कर्माणी आहे. मग कर्म आणि त्याचे भोग, कर्म आणि कर्माचे भोग हे जर का देवादिकांना चुकले नाही तर ते तुम्हा आम्हाला कसे काय चुकतील बरं? मग ह्या कर्माच्या भोगाकडे आणि फक्त कर्माकडे लक्ष द्यावं, फळाकडे लक्ष कधी देऊ नाही. कर्म करताना अचूक कर्म घडलं पाहिजे. मग आता प्रत्येक कर्म करताना की बाबा जर का प्रत्येक कर्म करताना मी कृष्ण अर्पण म्हटलं तर ते कर्म कसं होईल? जर का आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे, साधी गोष्ट आहे, साधं उदाहरण आहे, आपण संसार प्रपंचातलंच उदाहरण घेऊया. आपल्याला जर का देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर आपण कुठल्या अन्नाचा नैवेद्य देवाला दाखवतो? भगवंताच्या पुढे आपण कोणत्या अन्नाचा नैवेद्य ठेवतो? तर भगवंताच्या पुढे आपण सात्विक अन्न असेल तोच नैवेद्य ठेवतो, बरोबर. तामसी अन्नाचा नैवेद्य आपण भगवंताच्या पुढे ठेवू शकत नाही, दाखवू शकत नाही. आता जे बघा काही ठिकाणी देवाच्या ठिकाणी सुद्धा अशा तमोगुणातल्या गोष्टी घडत असतात आणि त्यांना आपण विचारलं की बाबा हे देवाचं ठिकाण आहे आणि इथं तुम्ही हे कशासाठी करता? तर ते म्हणतात अहो त्याचं काय माहिती आहे का तुम्हाला की पुरणपोळीचं नैवेद्य लागतो देवाला, पुरणपोळीचं नैवेद्य लागतो देवाला आणि ते देवाचे रक्षण करणारे जे द्वारपाल असतात की नाही, काय असेल ते असेल, काय म्हणायचं त्यांना, तर ते जे असतात ना त्यांच्यासाठी हे असतंय, काय म्हणतात, दैत्य. हां राईट. मग ते दैत्य आहेत की नाही, दैत्य देवांच्या तिथे ते दैत्य आहेत ना, तर दैत्यांसाठी हे असतंय. म्हणून हे जरा लांब ठिकाणी येऊन ते करतात आणि ते दैत्याला काय देतात माहिती आहे का? मग आता दैत्यासाठी असतंय ना, मग जे केलंय तिथे शिजवलंय ते सगळं दैत्य पुढे ठेवावं ना, बरोबर ना, केलंय दैत्यासाठी ना, मग ते शिजवलेलं सगळं काय असेल ते दैत्य पुढे ठेवावं. पण ते तसं करत नाही. ते दैत्याला काय देतात माहिती आहे का? जे ह्याला लागत नाही ना ते दैत्याला, ह्याला जे चालत नाही ना ते फक्त तिथं दैत्याला द्यायचं. मग ह्याला काय चालत नाही, ते वरचा भाग आणि ते ह्याला चालत नाही, मग ते कोणासाठी? फक्त दैत्यासाठी, बाकी सगळं याच्यासाठी. म्हणजे नाव देवाचं दैत्याचं. मग बघा दैत्याला केलेलं खाणारा पण कोण बरं सांगा आता तुम्हीच? दैत्याला जे दैत्यासाठी जे केलंय ते खाणारा कोण बरं त्याच्या आधी मला सांगा. त्याच्या आधी मला सांगा, देवाला जो नैवेद्य दाखवला आपण पुरणपोळीचा, तर देवाला दाखवलेला नैवेद्य खाणारे कोण? देव म्हणा ना. आता तुम्ही दैत्याला दाखवणारे दैत्य म्हटल्यावर देवाला नैवेद्य जो आपण दाखवतो, तो देवाला नैवेद्य दाखवतो, तो नैवेद्य खाणारे कोण? देवच, बरोबर आहे की नाही? आणि दैत्याला नैवेद्य दाखवलं ते खाणारे दैत्य. मग हे इथेच समर्थांनी दाखवली आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती. आसुरी संपत्ती म्हणजे काय आणि दैवी संपत्ती म्हणजे काय इथे दाखवली समर्थांनी. म्हणून आहे ना पुढे काय सांगितलंय
की इच्छा वांछा चिकित्सा निंदा, आशा ममता तृष्णा कल्पना, चिंता अहंता कामना भावना. आता चिंता, समर्थ बोलले चिंता कशाला करायची आपण, जर का माझी चिंता तो भगवंत वाहतोय, मी जर का माझा भार सगळा त्याच्यावर टाकलाय, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, तो लक्ष्मीचा पती सगळं जाणतोय, मग मी चिंता कशाची करायची. पुढे काय सांगितलंय, अहंता. मग ही अहंता म्हणजे अहंकार म्हणजे मी. मग ही अहंता जोपर्यंत मी त्याचा त्याग करत नाही तोपर्यंत मी भगवंताच्या जवळ जाऊ शकत नाही. म्हणून हा अहंकारे उठे, अभिमाने उठे मत्सरही तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. मग एक अहंता आली की हे सगळे मागे येतात. म्हणून कामना. आता कामनाच कशाची करायची, मना कामना भावना राघवाची. मी कामना कशाची करायला पाहिजे, मना कामना कशाची करायची, त्या राघवाची कामना कर, म्हणजे तोच मला प्राप्त हो ही कामना कर. आपण कामना कशाची करतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, या सगळ्या गोष्टीची आपण कामना करतो ना. पण आता कामनाच कशाची करायची, तर त्या भगवंताच्या प्राप्तीची. मना कामना भावना राघवाची, भावना पण राघवाची. बघा काय श्लोक सुंदर आहे समर्थांचा. मना कामना भावना राघवाची, म्हणजे कामना पण राघवाची आणि भावना पण राघवाची. नंतर काय सांगितलं पुढे, असूया अविद्या ईशणा वासना अतृप्ती लोलंगता. आता ही असूया ईशणा वासना, ही वासना तर एवढी मनुष्याला घातक आहे ना महाराज, की शेवटच्या क्षणी आपला घात करत असते. ही वासना शेवटच्या क्षणी कसा घात करत असते माहितीये का, वासने योगे जन्म घेणे लागे. मनाच्या वृत्ती नाना तेथे जन्म घेते वासना. मनाच्या वृत्तीच नाना आहेत, नाना वृत्ती आहेत मनाच्या, आणि त्या ठिकाणी वासनेचा जन्म होतो. एकदा स्पीकर बोलायचा असेल तेव्हा ओपन करा, बाकीच्या वेळेला बंद केला तरी चालेल. पांडुरंग महाराज तुमचा स्पीकर ऑन आहे त्यामुळे खरखर होते. त्याच्यामुळे काय होतं, डिस्टर्ब होतं, तसं करू नका. इच्छा वांछा चिकित्सा निंदा आणि ते ग्रामणी मस्ती सदा, जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा दुर्वृत्ती दुर्वासना. काय सांगितले बघा, ह्या सगळ्या तुमच्या आमच्या देहातले अवगुण आहेत. आणि हे वासना तर आपण वासनेवर होतो, वासने योगे पुन्हा 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 जन्म घेणे लागे. समर्थ म्हणतात एकदा वासना राहिली ना की त्या वासनेच्या योगे मनुष्याला जन्म घ्यावे लागतात. मग आता वासना कशाची राहिली बघा, बंगला बांधला, त्या बंगल्यामध्ये राहताच आलं नाही, वासना अतृप्त राहिली. मग तुला पुढे काय लगेच मनुष्य जन्म नाही की त्या बंगल्यामध्ये लगेच तुझ्या लेकाला मुलगा किंवा मुलगी झाली आणि त्याच्या पोटी तुला जन्म आला नाही हो. समर्थ पुढे दिलंय, पुढे सांगतात समर्थन की हा देह ठेविता तोच पाविजे मागुता, ऐसी आशा धरता लाज नाही, असे समर्थ म्हणतात. मी म्हणत नाही. म्हणजे हा देह ठेविता तोची पाविजे मागुता, ऐशी आशा धरता लाज नाही का वाटत, असं समर्थ म्हणतात. की हा देह ठेवल्यानंतर तोच परत मला मिळेल अशी आपण आशा धरणं म्हणजे मूर्खपणाच आहे. मग हा देह ठेवल्यानंतर कितीतरी जन्म घ्यावे लागतील मनुष्य देह परत मिळवण्यासाठी. नेहमी सगळे महाराज आपल्याला सांगतात एक योनी कोटी फेरा. आणि प्रत्येक वेळेला माझ्या तोंडून पण भगवंत वदवून घेतात की कितीतरी वेळेला 84 लक्ष योनीचं प्रत्येक महाराजांच्या तोंडून आपल्याला ऐकू येतं की 84 लक्ष योनी फिरल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला पाप पुण्य सम होत नाही तोपर्यंत आपल्याला मनुष्य जन्म मिळणार नाही. मग आता हा मिळालाय ना तर हा शेवटचा समज ना,
हा जन्म शेवटचा समजून या जन्माचं सार्थक करता आलं पाहिजे. शेवटचं समजायचं म्हणजे काय करायचं की जन्म मरणाचा फेरा आपला चुकला पाहिजे. आपण ज्या वेळेला भगवंताच्या चरणी येतो ना त्यावेळेला आपल्याला खरं तर अमरत्व प्राप्त केलेलं असतंय भगवंतानी, की तू अमर आहे. नेहमी आपल्याला बघा विष्णू महाराज पण सांगतात की तू अमर आहे, तू न मरणार आहे. मग भगवंताकडे आल्यानंतर आपल्याला हे कळतं की आपण अमर आहोत. मग आपण अमर आहे म्हणजे काय की जन्म मरणाच्या फेऱ्यातनंच भगवंताने आपल्याला बाजूला केलं, म्हणजे आपल्याला अमर केलं. आपण मरणार आहोत पण आपला देह मरणार आहे. आपलं काय मरणार आहे, हे जीर्ण वस्त्र झाल्यानंतर, हे जसं आपण एखादं वस्त्र खूप वर्ष वापरल्यानंतर ते आपण टाकून देतो, टाकून दिल्यानंतर नवीन वस्त्र आपण धारण करतो की नाही, तसं हे जीर्ण वस्त्र टाकून देऊन तो आत्मा परत नवीन देह धारण करतो. पण ते नवीन वस्त्र कुठलं धारण करेल काय सांगता येत नाही. तुला जर का तू जाताना मरताना जर का तुझी वासना राहिली की मी माझं घर एवढं मोठं आणि माझे दागिने, माझं घर आणि माझं हे माझं ते असं करून राहिलं, तर मरताना हेच जर का मनामध्ये राहिलं तर अंतिम मती त्याची गती, अंतिम माणसाची मती जी आहे ना. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात की अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, ज्याच्या अंतकाळी मुखामध्ये नाम भगवंताचं येतं, तुका म्हणे सुका पार नाही. त्याच्या सुखाला पारावर नाही, कारण अंतकाळी त्याच्या मुखामध्ये काय आलंय तर भगवंताचं नामस्मरण आलंय. म्हणून अंती भगवंताचं नाम येण्यासाठी मला आत्तापासून अट्टहास करता आला पाहिजे. अंती भगवंताचं नाम मुखामध्ये येणं सोपं आहे का हो? सोपं नाही. सहज सोपं भगवंताचं नाव येईल का मुखामध्ये? नाही येणार. मरताना आपण काय काय म्हणून मरू काय सांगता येत नाही. हे माझं, ते माझं, याचं कसं होणार, त्याचं कसं होणार, माझ्या मुलाचं कसं होणार, या माझ्या घराला कोण बघणार, ह्या सगळ्यामध्ये जर का मनुष्यदेह अडकला तर तो दारातला कुत्रा म्हणून येऊ शकतो, तो मांजर होऊन या घराभोवती फिरू शकतो. 84 लक्ष योनीमध्ये तुम्हाला कुठला देह मिळेल माहीत नाही हो. आपल्याला आपण काही त्रिकाळज्ञ आहे का? त्रिकाळाचं ज्ञान आपल्याला आहे का? नाही. भूत भविष्य वर्तमान या त्रिकाळाचं ज्ञान आपल्याला नाही आहे की आपण पुढे कोण होणार, मागे कोण होतो, आलोय कशातनं आणि परत जाणार आहे कुठे, काय माहीत नाही. पण एवढं तरी माहिती आहे की चांगलं कर्म केलं तर सद्गती आहे, अधम कर्म केलं तर अधोगती आहे. मग मला अधम कर्म करायचंय का मला सत्कर्म करायचंय, हे माझं मला ठरवता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलंय पुढे, स्पर्धा खटपट आणि चटपट, तरे झटपट आणि वटवट, सदा खटपट आणि लटपट, परमवेथा कुविद्या. हे सगळं काय कुविद्येचं लक्षण आहे. सदा खटपट आणि लटपट, तरे झटपट आणि वटवट, सदा वटवट. हो, घरातली माणसं आपल्याला म्हणतात बाई बंद कर तुझी वटवट, म्हणजे एवढे कंटाळलेत ना सगळे. खरं सांगते, मी सांगते, तुमचं तुम्ही बघा. म्हणजे घरातले पण आपल्याला कंटाळले, तो तुझी कटकट बाई बंद कर, तुझं तोंड बंद कर, सदा कटकट सदा वटवट. समर्थ सांगतात, कुरूप आणि कुलक्षण, अशक्त आणि दुर्जन, दरिद्र आणि कृपण, अतिशयशी. कसं आहे, कुरूप आणि कुलक्षण. कुरूप असलं तर चालेल हो, कारण ते काय रूप म्हणजे काय की हे तू स्वतःला घडवलेलं नाहीये. रूप हे भगवंताने दिलेलं आहे. मग ते काळं असू दे, गोरा असू दे, किंवा नकटा असू दे, किंवा सरळ नाक असू दे, किंवा कसं असू दे, ते रूप एक वेळेला कुरूप असलं तर चालेल, पण कुलक्षण नको. म्हणून समर्थ पुढे पुढे देतात आपल्याला, पुढे पुढे आहे पुढच्या समासांमध्ये की रूप लावण्य, जे रूप आहे, जे लावण्य आहे, ते रूप लावण्य अभ्यासिता नाही, त्याचा अभ्यास करायची काही गरज नाही. रूप लावण्याचा काय अभ्यास करणार, जे नाक आहे नाका ठिकाणीच आहे, तोंड आहे तोंडाच्या ठिकाणीच आहे. रूप लावण्य अभ्यासिता नाही आहे. सहज गुण असं नचले उपाय, हा सहज गुण आहे. कुठला सहज गुण आहे? काळे माणूस गोरे होईना, वनाळास यत्न चालेना, मुक्यास वाचा फुटेना, हा सहज गुण आहे. समर्थ सांगतात हा सहज गुण आहे. पण काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. मग आता काहीतरी, कुठले तरी उत्तम गुण तुला आत्मसात करता आले पाहिजे, ते तुला धारण करता आले पाहिजे. काहीतरी धरावी सोय. तुला काळं आहे, तुला गोरं होता येणार नाही. तुला समजा नकटा आहे, तुला नाक सरळ करता येणार नाही.
पण तुला जे करता येऊ शकते ना तेवढं तरी तुला करता आलं पाहिजे. म्हणून आळसी आणि खादाडं, दुर्जन आणि लाथाडं, तुटक आणि लबाड अतिशयशी, हे कशी कुविद्येची लक्षणं दाखवली. मूर्ख आणि तपिळं, वेडे आणि वाचाळ, लटिके आणि तोंडाळं अतिशयशी. बघा, मूर्ख आणि तपिळं, वेडे आणि वाचाळ. बघा, काही लोक आहेत ना वेड नसतानाही वेड पांघरत असतात. म्हणजे जे वेड नसून वेड पांघरतं ना त्याच्यासाठी समर्थांनी पुढचं म्हणजे याच्यामध्ये शेवटचा समास दिलाय मला वाटतं, पडत मूर्ख. म्हणजे विनाकारण पांघरून घेतले वेड्याचं. पुढे काय सांगितलंय, वाचाळ. वाचाळ असू नये. म्हणजे वाचेची सुद्धा काय माहितीये का, की पुण्यई म्हणून सांगितले बघा. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ. भगवंताचं नाम जर का मुखामध्ये असेल तर वाचेने नको ते बोललं जाणार नाही. विनाकारण वाचाळता असू नये. त्यामुळे तुकाराम महाराज काय सांगतात की डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठ्ठलाचे गुण, आणि घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. मग अखंड या मुखामध्ये, या अखंड माझ्या वाचेमध्ये काय राहिलं पाहिजे, तर वाचाळता नसून न राहता अखंड मुखामध्ये त्या भगवंताचं गोड नाम राहिलं पाहिजे. आणि भगवंताचं गोड नाम मुखामध्ये राहण्यासाठी सोपं नाही हो. त्यासाठी तेवढी पुण्याई लागते. आणि तुम्ही आम्ही आत्ता इथे आहोत ना, तर आपल्यावर भगवंताची कृपा आहे. तुमच्या आमच्यावर भगवंताची कृपा आहे म्हणून आपण इथे आहोत. आपल्यावर त्याची कृपा नसते, भगवंताची कृपा नसते तर आता आपण कुठंतरी टी व्हीला वगैरे सिरियल बघत बसलो असतो. आता जगामध्ये, विश्वामध्ये काही एवढेच लोक आहेत का जेवढे गुरुकुलला जॉईन झालेत. आता जॉईन झालेत काहीतरी मला वाटतं 300-350. पण ज्या वेळेला गुगल मीटला कार्यक्रम सुरू असतो त्यावेळेला किती जॉईंट असतात. आता आज तर सगळे कार्यक्रमांना गेलेले दिसतात कुठे कुठे. आज मागे फक्त 15च दिसत आहेत. मग बघा, महत्भाग्य हातासी आले परंतु भोगू नाही जाणीतले. हे महत्भाग्य तुमच्या आमच्या हातामध्ये भगवंतानी काढून दिलंय. आता माझा अट्टास काय पाहिजे माहिती आहे का, नेहमी की हा समास जर का माझ्याकडनं गेला, हा समर्थांचा समास माझ्याकडनं गेला तर हा मला पुन्हा श्रवण करायला कधी मिळणार माहीत नाही. आयुष्यातही परत कधी मिळेल माहीत नाही. कारण आपल्याला 20 दशक 200 समासाचा हा दासबोध ग्रंथ आहे. हा दासबोध ग्रंथ दर आठवड्याला एक समास घेतला तरी दासबोध ग्रंथ पूर्ण व्हायला 4.5 वर्ष लागणार आहेत. आणि 4.5 वर्षानंतर सुद्धा मग आपण सगळे विचार करणार की आता दासबोध ग्रंथच पुन्हा चालू ठेवायचा कंटिन्यू, का आपण या ग्रंथाच्या जागेवर दुसरा राहिलेला कुठला दुसरा ग्रंथ घ्यायचा. मग जर का दासबोध ग्रंथ आपण बाजूला ठेवून दुसरा ग्रंथ घेतला तर परत दासबोधाचा हा गेलेला, या आठवड्यात गेलेला समास तुम्हाला कधी श्रवण करायला मिळणार आहे. म्हणजे याची मला ओढ पाहिजे हो, की हा माझ्या आयुष्यातनं क्षण निघून गेला ना, समय टळून गेला तो मागता येणार नाही. एकदा का माझ्या आयुष्यातला समय टळून गेला तर तो मला परत मागता येणार नाही. म्हणून आहे त्या क्षणाचं, आहे त्या काळाचं मला सार्थक करता आलं पाहिजे. म्हणून सांगितलंय, मूर्ख आणि तपिळं, वेडे आणि वाचाळं, लटिके आणि तोंडाळं अतिशयशी, नेणे आणि नायके. नेणे स्वतः काही जाणत पण नाही आणि दुसऱ्याचं पण ऐकत नाही. नेणे आपल्याला पण अक्कल नाही आणि दुसरं सांगताय ते पण ऐकायचं नाही. नेणे आणि नायके, नये आणि न शिके, स्वतःलाही काही येत नाही आणि शिकवलेलंही ऐकत नाही. नये म्हणजे स्वतःला पण काही येत नाही आणि दुसरं शिकवताय ते पण आवडत नाही. मला कोणी शिकवायचं नाही, मला काय मूर्ख समजता का तुम्ही, असं अभिमान आहे हो. काही येत नाही पण अभिमान केवढा की मला कोणी काही शिकवायचं नाही, मला कोणी काही शिकवायचं नाही. नेणे आणि नायके, ऐकत नाही कोणाचंच. नये आणि नासिके, येत पण नाही आणि शिकायचं पण नाही. एखाद्याला म्हणलं ना की अहो काय नाही, एकदम सोपं आहे हो, तुम्हाला फक्त काय नको येऊ दे, तुमची सही आम्ही शिकवतो तुम्हाला. नाही ते पेन धरायला आम्हाला आमच्या हातात लावू नाही, ते झटकूनच टाकतात. अजिबात आम्ही पेन आयुष्यात हातात धरणार नाही, हा पण केलेला असतोय माणसाने. काही खूप वेळा शिकवण्याचा प्रयत्न केला ना
तरी पण नाही, ऐकतच नाहीत ते. नये आणि न शिके, आम्हाला येत पण नाही आणि आम्हाला शिकायचं पण नाही. आता आमचं झालं गेलं संपलं, काय राहिलंय? 10 गेले आणि 5 राहिले. आता शिकून कुठं जायचं आहे आम्हाला? आम्हाला काय, त्यांच्या फार ठरलेले शब्द असतात. आम्हाला काय आता शिकून काय कुठं बॅरिस्टर व्हायला जायचं आहे का? हां, शिकून काय आम्हाला कुठे वकील व्हायला जायचं आहे का? अशा असतात बघा. म्हणजे आपल्याला स्वतःलाही काही येत नाही आणि जो दुसरा शिकवतोय त्याचं पण आपण ऐकत नाही. न करी पूर्वी बघा, अगदी आपण जर का 60 ते 70 वर्षाच्या पूर्वीचा काळ जर का बघितला तर त्या काळामध्ये एका घरी खंडीवर पेंढी, म्हणजे समजून घ्या खंडीभर पोरं असायची. एका घरी म्हणजे तेव्हा काय कुठल्या सुविधा नव्हत्या. 20 पोरं आणि त्याच्यावर एखादी मुलगी, म्हणजे खंडीवर पेंडी म्हणतात त्याला. तर आता लांबचं उदाहरण सांगत नाही, माझ्याच एका चुलत्याला 9 मुली आणि 1 मुलगा आहे. दुसऱ्या एका चुलत्याला 4 मुलं आणि 6 मुली आहेत, म्हणजे 10चा आकडा कायम ठेवलाय. इथं पण 9 मुली आणि 1 मुलगा, 10 झाले. 6 मुली आणि 4 मुलं, 10 झाले. म्हणजे पूर्वी एक 60 वर्षापूर्वी 65 वर्षापूर्वी आहे ना, भरपूर घरात मुलं असायची. मग आता एवढ्या मुलांना, आता कसं होतं, आता 2 मुलं म्हटलं ना तरी लोक म्हणतात नको, एकच बास. पहिला मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, तिचंच भविष्य किंवा त्याचंच भविष्य आम्ही व्यवस्थित घडवतो आणि त्यांना शिकवतो, त्यांना मोठं करतो. पण 2 मुलं म्हटलं तरी एका मुलाची जर का वर्षाची फीस जर का 1,00,000-1.5 लाख असेल तर 2 मुलाचे 3 लाख आणायचे कुठून? हा पहिला प्रश्न त्या आईवडिलांच्या पुढे असतो. त्यामुळे आम्हाला एकच बास, काही असू दे एकच बास, असं झालेलं आहे आता. पण त्यावेळेला हा प्रश्न नव्हता त्या लोकांच्या पुढे की आमच्या मुलांच्या शिक्षणाचं काय किंवा काय. तर त्यावेळेला कसं होत होतं माहिती आहे का, की जो घरात शिकलेला असायचं, आता आमचे एक चुलते आहेत ते शिकलेले होते. मग ते सगळ्या मुलींना बसवणार आणि ते सगळ्या मुलींना बाराखडी शिकवणार, सगळं म्हणजे शिक्षणच घरात चालायचं. एवढ्या मुलांना शाळेत घालणार कुठं? त्यामुळे शिक्षणच घरात चालायचं. मग तसं एखाद्याला येत नसेल तर दुसरा शिकवत असेल तर त्या शिकवण्याचा आपण वीट मानू नये, ते आपण शिकता आलं पाहिजे. पुढे काय सांगितलं की नेणे आणि नायके, नये आणि न शिके, न करी आणि न देखे अभ्यास दृष्टी आहे. ज्याची दृष्टीच अभ्यासाकडे नाही असा तो कुविद्येचा प्राणी. अज्ञान आणि अविश्वासी, छळवादी आणि दोषी, अभक्त आणि भक्तासी देखो सकेना. अज्ञान आणि अविश्वासी, त्याचा विश्वास पण कोणावर नसतो. छळवादी आणि दोषी, किती छळवादी हो, छळवादी आणि दोषी. आता आपल्या संतांना सुद्धा काय थोडं छळलं का? दुपारीच मोबाईलवर आता आपल्याला वेळ नाही, एवढा वेळ आपली संपत आली, पण थोडक्यात सांगते. दुपारीच मोबाईलवर एक पोस्ट वाचली की संभाजी राजांना, आणि ते माहिती सगळ्यांनाच माहिती हो, पण दुपारी वाचल्यामुळे ते आता तोंडात नाही येत आहे की संभाजी राजांना औरंगजेबाने मारलं का? संभाजीराजांना औरंगजेबाने मारलं का हो? औरंगजेबाने नाही मारलं, संभाजीराजांना मारलं आपल्याच लोकांनी मारलं. जे औरंगजेबाला फितूर झाले आणि त्या फितुरीमुळे संभाजी महाराजांचे हे हाल झाले, तर मग हे त्यांनी न मारता आपल्याच लोकांनी मारलं. तसं आपलीच लोक आपला घात करत असतात. तर हे द्वैताला जसं लागू पडतं ना शरद महाराज, तसं हे अद्वैतामध्ये पण लागू पडतं. द्वैतामध्ये कसं की दुश्मन समोरचा दिसतो तरी, द्वैतामध्ये समोरचा दुश्मन आपल्याला दिसतो तरी की हा माझा दुश्मन आहे, आपल्याला कळतं, आपल्याला जाणवतं की हा माझा दुश्मन आहे. पण अद्वैत भाग जर का घ्यायचा म्हटलं ना तर आपल्याच देहामध्ये दुश्मन बसलेले आहेत, त्यांना आपल्याला आधी ओळखता आलं पाहिजे. समर्थ ते दुश्मन दाखवतात. समोरचा दुश्मन दिसेल तरी पण तुझ्या अंतरीचा काम तुला कसा बरं दिसेल? जो तुझ्या मनामध्ये नको ते विकार उत्पन्न करतो तो दुश्मनच आहे तुझा. तुझ्या आतमधला जो क्रोध आहे ना तो तुझा दुश्मनच आहे. तुझ्या आतमधला लोभ आहे ना तो तुझा दुश्मनच आहे. मग हे जे दुश्मन माझ्या अंतरी बसलेत ना, या दुश्मनाला आपण करी घात,
ते आपल्या अंतरी बसून आपला घात करत असतात. तर ते आपल्याला ओळखता आले पाहिजे की आत्ता येणं कोणाचं झालंय. माझ्याकडे ज्या वेळेला क्रोध येतो ना त्यावेळेला मला त्या क्रोधाला ओळखता आलं पाहिजे. क्रोधाला ओळखल्यानंतर म्हणजे समर्थ नेहमी सांगतात की राग आलेला नसावा, तो आणलेला असावा. म्हणजे आपल्याला उसना अवसान आणता आलं पाहिजे की तो राग असा आलेला असला ना की आलेला असला की तो घात करत असतो, पण तो आणलेला पाहिजे. म्हणजे आपल्याला मुलांवर रागवायचंय पण तो आलेला राग नसावा, तो आणलेला असावा, उसना आणलेला असावा. म्हणजे आपल्याला खोटं खोटं रागवायचंय. लटिका खोटं खोटं रागवायचंय आपल्याला. म्हणजे रागवताना त्या मुलाला तर खोटं वाटलं नाही पाहिजे, पण आपल्याला त्याची जाणीव पाहिजे की आपण हे लटकं आणलेलं आहे. तर त्यासाठी पुढे काय सांगितलं, पापी आणि निंदक, कष्टी आणि घातक, दुःखी आणि हिंसक अतिशयसी. पापी आणि निंदक. मग बघा कुविद्येच्या लक्षणामध्ये आपण सगळे बसतोय हो. पापी, निंदक, दुसऱ्याची निंदा करणं हे सुद्धा फार मोठं पाप आहे हो. म्हणून सगळे लेप झालेत बघा बऱ्यापैकी. काय खरं नाही. ऐकायला पण आम्हाला समर्थांनी लिहिलंय, मी थोडी लिहिलंय. दासबोध ग्रंथ जर का मी लिहिला असताना तर तुम्ही गेला असता तर काही वाटलं नसतं. पण दासबोध समर्थांनी लिहिलंय म्हणून तरी ऐका. पापी आणि निंदक, कष्टी आणि घातक, दुःखी आणि हिंसक अतिशयसी, हीन आणि कृत्रिम, रोगी आणि हीन आणि कृत्रिमी, रोगी आणि कुकर्मी, अचंगुल आणि अधर्मी, वासना रमे. वासनेमध्ये जो अत्यंत रममाण आहे त्याला पण काय म्हटलंय, कुकर्मीच म्हटलंय. हीन देह आणि ताठा. बघा देह कसा आहे, हीन आहे, अति अवगुणी आहे, तरी पण त्याला ताठा आहे. मागे पण मी सांगून गेले की माझेच अवगुण मज वाटती सद्गुण. माझ्याच अवगुणांचा मला काय गर्व आहे, ताठा आहे. हीन देह आणि ताठा, अप्रमाण आणि फाटा, बाष्कळ आणि करंटा, विवेक सांगे. बघा स्वतः बाष्कळ आहे, करंट आहे आणि दुसऱ्याला विवेक सांगतोय. म्हणजे माझं उदाहरण सांगते हो मी, पाहावे आपण असे आपण. पुढे सांगितलं, लंडी आणि उत्तम उन्मत्त, निकामी आणि डुलत, भ्याड आणि बोलत पराक्रमू. लंडी आणि उन्मत्त आहे तो, आणि निकामी आणि डुलत. आता डुलतंय, उन्मत्त द्रव्य सेवल्यानंतर डुलतच जाणार होतो. लंडी आणि उन्मत्त, निकामी आणि डुलत, भ्याड आणि बोलत पराक्रमू. भ्याड आहे पण काय सांगतोय, पराक्रम सांगतोय. कठीण आणि गर्विष्ठ, नुपरते आणि नष्ट, द्वेषी आणि भ्रष्ट अतिशयशी. द्वेषी आणि कसा आहे तो, भ्रष्ट आहे असा तो कुविद्येचा प्राणी आहे. अभिमानी आणि निसंगळ, ओढगस्थ आणि खळ, दंभिक आणि अनर्गळ अतिशयची. अभिमान कशाचा पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे हो. ओखटे आणि विकारी, खोटे आणि अनोपकारी, अवलक्षण आणि धिक्कारी प्राणीमात्रांशी. अल्पमत आणि वादक, दीनरूप आणि भेदक, सूक्ष्म आणि त्रासक, कुशब्दे करुणी. कठीण वचनी कर्कश वचनी, कापट्य वचनी संदेह वचनी, दुःख वचनी तीव्र वचनी, क्रूर निष्ठुर दुरात्मा. कसा आहे तो, कठीण वचनी आहे, कर्कश वचनी आहे. बोलणं पण दुसऱ्याला कसं वाटतंय, त्याचं कर्कश वाटतंय, ऐकावंसं पण वाटत नाही असा कठीण वचनी आहे, कर्कश वचनी आहे, कापट्य वचनी आहे, संदेह वचनी आहे, दुःख वचनी, तीव्र वचनी, क्रूर निष्ठुर दुरात्मा. न्यून्य वचनी, पैन्यून्य वचनी, अशुभ वचनी, अनित्य वचनी. कायम बोलताना कसं बोलतोय, अशुभ बोलतोय. म्हणजे काय की एखाद्याला दवाखान्यात भेटायला गेला आणि त्याला म्हणायचं की अहो कालच या कॉटवर एक जण गेला, तू कशाला गेलाय तिथे, तू त्याला भेटायला गेलाय ना, मग त्याला सांग ना बाबा की लवकर बरं वाटेल, काय काळजी करू नका वगैरे वगैरे बोल. तर तिथे जाऊन काय म्हणतो, अहो हा आजार चांगला नाही हो, याच्यातनं शक्यतो लोक बाहेर पडत. म्हणजे त्या आजारी माणसाला अजून कुठे घातलं, अजून नेऊन घातलं मशनामध्ये. म्हणून काय सांगितलं पुढे, न्यून्य वचनी, पैशून्य वचनी, अशुभ वचनी, अनित्य वचनी, द्वेष वचनी, अनृत्य वचनी, बाष्कळ वचनी, धिक्कारू. कपटी, कुटिळ, गाठाळ, कुरटे, कुचर, नठाळ,
कोपी कुधन टवाळ अतिशयशी, तपिळ तामस अविचार, पापी अनर्थी अपस्मार, भूत संबंधी संचार अंगी वसे. हा बघा, मग ह्या कुविद्येचा प्राणी कसा दाखवला माहिती आहे का? उगीच आपला आता आपण या गोष्टीवर जास्त बोलत नाही, पण आता समर्थांनी ओवी दिली म्हणून सांगते की उगीच म्हणायचं की बाबा माझ्या अंगात संचार झालाय. अरे पण संचार कसा होईल बरं? तुझ्या अंगामध्ये जर का त्या भगवान परमात्म्याचा संचार तुझ्या जन्माच्या वेळेला मातेच्या गर्भामध्ये पिंड घडवायला घेतलेला असताना त्याच वेळेला त्याचा संचार झालेला आहे, अजून संचार कोणाचा होणार बरं? एक तिथे असताना दुसरा येऊ शकतो का? एक परमात्मा तिथे आहे, एक असताना दुसरा तिथे येईल का? एका मेणामध्ये दोन तलवार राहतील का? नाही राहू शकत. म्हणून एक परमात्मा परमेश्वर देहामध्ये असताना दुसरा अजून अंगात कसं काय येईल बरं? मग हे सगळं काय कुविद्येचं लक्षण आहे. मग आत्महत्यारा, स्त्रीहत्यारा, गोहत्यारा, ब्रह्महत्यारा, मातृहत्यारा, पितृहत्यारा, महापापी पतित. कसं दाखवलंय? हा महापापी पतित दाखवला. उने कुपात्र कुकर्मी, मित्रदोही विश्वासघातकी, कृतघ्न तल्पकी नारकी, आतिथ्यायी जल्पक. कसं दाखवलंय? हे सगळे कुविद्येचं लक्षण दाखवलंय. किंत भांडण झगडा कल्हो, अधर्म अनरहाटी शोक संग्रह, चहाड व्यसनी निग्रह करता. मग बघा, जो एकमेकाच्या चहाड्या सांगतो तो सुद्धा काय दाखवला इथे? कुकर्मीच दाखवला. कुविद्य लक्षणाचा दाखवला. द्वाड अपेसी ओंगळ, चाळक चुंबळ लच्छाळ, स्वार्थी अभिलाषी ओढाळ, अद्रुट आधत्त झोड आधखणा, षटशुंभ कातरू, लंड मूर्दंड सिंतरू, बंड पाषांड तस्करू, अपहार करता. बघा, इथं चोर वगैरे दाखवले. धीट सैराट मोकाट, चाट चावट वाजट, ठोट उद्धट लंपट, वटवाल कुबुद्धी. हे सगळे लंपट बिंपट दाखवले इथे. सैराट जे मोकाट झालेत, सैराट झालेत. आता आपल्याला कसं, ज्या जनावरांना मालक नसतो ना, ते कसे असतात? सैराट असतात, त्यांना दावं नसतं. पण ज्या जनावरांना मालक असतो ना, त्याला ते दावं असतं आणि खुंटा असतो. तसं तुम्हा आम्हाला परमार्थात आल्यानंतर आपल्याला दावणीला बांधलेलं आहे, आपल्याला मालक आहे, आपल्याला खुंटा पण आहे. तर ते लक्षात घेता आलं पाहिजे. मारेकरी वरपेकरी, दरोडेकरी खाणोरी, मैंद भोंदू परद्वारी, भुरेकरी चेटकी, निशंक निलाजिरा कळभंट, टोनपा लौंद धट उद्धट, ठस ठुंबस खटनट, जगभांड विकारी, अधीर आळसी अनाचारी, अंग पंगू खोकले करी, थोटा बधीर दमे करी, तरी ताठान संडी. एवढा सगळं आहे अंगामध्ये, एवढे सगळे रोग आहेत तरी स्वतःचा ताठा काही सांडत नाही. विद्याहीन वैभवहीन, कुळहीन लक्ष्मीहीन, शक्तिहीन सामर्थ्यहीन, अदृष्टहीन भिकारी, अशी अवस्था आहे. बळहीन कळाहीन, मुद्राहीन दीक्षाहीन, लक्षणहीन लावण्यहीन, अंगहीन विपारा, युक्तिहीन बुद्धिहीन, आचारहीन विचारहीन, क्रियाहीन सत्वहीन, विवेकहीन संशयी, भक्तिहीन भावहीन, ज्ञानहीन वैराग्यहीन, शांतिहीन क्षमाहीन, सर्वही शुल्लकूम. समयोनेने प्रसंगनेने, प्रयत्ननेने अभ्यासनेने, आर्जवनेने मैत्रिनेने, काहीच नेणे अभागी, असो ऐसे नाना विकार, कुलक्षणाचे कोठार, ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा. ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोणी त्यागची करणे, अभिमाने तरे भरणे हे विहित नव्हे. अशी ही कुविद्येची लक्षणे ऐकून त्या लक्षणाचा त्यागच करता आला पाहिजे. ऐसी ही कुविद्येची लक्षणे ऐकोणी त्यागची करणे, अभिमाने तरे भरणे हे विहित नव्हे. अभिमानाने भरून न जाता माझ्या अंगामध्ये याच्यामधले काही जर का लक्षणं असतील तर त्याचा त्याग मी आजच या श्रवणात्मक केला पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थम. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे,
पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षता सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अणवर्त भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजे जो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. धायरेश्वर भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.